कोल्हापूर शहरातील रंकाळा तलावावरील सुशोभीकरणामुळे रंकाळ्याचे सौंदर्य अत्यंत खुलून दिसते. हा नवा रंकाळा पाहण्यासाठी हजारो पर्यटक रंकाळ्याला भेट देत असतात. पण अलीकडेच रंकाळ्यावरील विद्युत दिवे आणि काम यांची दुरावस्था करण्याचा प्रकार सुरू झालाय. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीची मदत घेऊन संबंधितावर प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीने केली आहे. आज मागणीचे निवेदन महापालिका उपायुक्तांना देण्यात आले. यावेळी बोलताना समितीचे समन्वयक किशोर खाडके म्हणाले, आणि या रंकाळ्यावर हजारो पर्यटक हे भेट देत असतात. आज रंकाळ्याचं सुशोभीकरण झाल्यानंतर यामध्ये पर्यटकांची आणि रंकाळाप्रेमींची रंकाळ्याला भेट देण्यात वाढ होत आहे. आणि असं असताना जे सुशोभीकरण झालेलं आहे आणि बरंच सुशोभीकरण अजून देखील प्रस्तावित आहे. रंकाळ्यामध्ये कारंजा होणार आहेत, बाकीच्या गोष्टी होणार आहेत. यावेळी जे सुशोभीकरण केलेले विद्युत खांब आहेत, जे क्वीन नेकलेस रंकाळ्याभोवती झालं आहे, ते बघण्यासाठी पर्यटक येतात. आणि या खांबाची दुरावस्था, हे खांब तोडणे, त्याच्यावरचे बलची नासधूस करणे, असे प्रकार अलीकडच्या काळात झालेले आहेत. आणि सोशल मीडियावरून याबद्दल आवाज उठवून देखील महापालिका प्रशासनाच्या अंतर्गत हा विषय येतो आहे, त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या ठिकाणचे CCTV तपासावेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबरीनं रंकाळ्यावर जे परप्रांतीय फेरीवाले आहेत आणि इतर जे विक्रेते आहेत, त्यांच्याकडून जी विक्री झालेल्या वस्तू आहेत त्याची देखील एक घाण किंवा रंकाळ्याचं विद्रुपीकरण त्यातून होत आहे, तर त्यांच्यावर देखील आरोग्य विभागानं कारवाई केली पाहिजे. जर रंकाळ्याच्या बाबतीत महापालिका प्रशासनाची जर अनास्था असेल आणि त्यांना रंकाळा व्यवस्थित सांभाळता येत नसेल आणि ते कोणतीही कारवाई करणार नसतील, तर आम्हाला नाईलाजानं महापालिकेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. यावेळी मुस्तफा मुकादम, श्रीकांत मनोरे, सुजाता पाटील, विक्रम सुर्वे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.